निलेश राणे यांचं जागोजागी जोरदार स्वागत झालं आणि त्यानंतर भास्कर जाधव समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत निलेश राणे यांच्या वाहनावर दगडफेक केलेली आहे, ताफ्यावर दगडफेक केलेली आहे। अरविंद सावंत यावेळेस आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अरविंद सावंतजी, आपण बघतोय की कोकणामध्ये निवडणूक यायला काही दिवस बाकी आहेत, परंतु भास्कर जाधव समर्थक आणि राणे समर्थक आमने सामने आलेले आहेत। वातावरण या ठिकाणी निवडणुकीच्या आधीच तापलेलं आहे, कसं बघता या सगळ्या हल्ल्याकडे? मला वाटतं आपल्याला माहित आहे कोकणामध्ये कोणाचं चरित्र काय आहे ते, आणि चारित्र्यही काय आहे माहिती आहे तुम्हाला। कोकणामध्ये दंगा करणं, खुनाखुनी करणं, अर्वाच्य भाषेत बोलणं, अपमान करणं, अधिकाऱ्यांना मारणं, पण सोलापुरामध्ये त्यांचे चिरंजीव तुम्ही घाबरू नका, काही करा, तुमच्यावर पोलीस कारवाई करणार नाही, आमचा बॉस सागर बंगल्यात बसलेला आहे, असं जेव्हा जाहीर सभेतनं बोलतो तेव्हा गुन्हेगारांचं धारिष्ठ्य वाढणार की नाही? आणि त्याच एका आश्रयावर हे असले प्रकार आता वाढीस लागलेले आहेत। त्यांना मुद्द्यानं उत्तर देता येत नाही, त्यांना कायम मुद्द्यानंच उतरावं लागतं, कारण मुळात सगळं सूक्ष्म आहे तिकडे, त्यामुळे असेच प्रकार घडणार आहेत, लक्षात ठेवा। जाहीरपणं अर्वाच्य बोलणं, जाहीरपणं धमकावणं, बंदुकीतनं गोळी मारल्यानंतर सुद्धा त्या आमदारावर कारवाई न होणं, हे सगळ्याची पद्धती महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याला बीजेपी कारणीभूत आहे। आणि याचा सगळ्यांचा आश्रय कोणता? बीजेपी आश्रय देणार आम्हाला। आता ते भ्रष्टाचाराला देतात आणि गुंडागिरीला देतात, त्याचे पुरावेच महाराष्ट्रात सगळ्या जनतेसमोर आहेत, आणि म्हणून असे प्रकार घडतायत आणि पुढे घडत राहतील असं मला भय वाटतं। जनता मात्र डोळसपणे पाहत राहते, हे लक्षात ठेवा, आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवत नाही। अरविंद सावंतजी, पण आज जी दगडफेक झाली ती राणे यांच्या ताफ्यावर भास्कर जाधव समर्थकांकडून झाल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। दगड आज शिवसैनिकांच्या हातात दिसतंय। त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी काय, मला मी बोललो ना मगाशीच सांगितलं, मी जे दृश्य पाहिलं नाही त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, पण ही जी धाडस जे होत आहे ना याचं कारण हेच आहे, लक्षात ठेवा। तुम्ही या सगळ्या घटनेची माहिती घेतलेली आहे का? तर अरविंद सावंत यांच्याशी संपर्क तुटलेला आहे आणि आपण बघतोय की जी राणेंनी वक्तव्य केली होती, जी सध्या कोकणामध्ये दडपशाही सुरू आहे, त्याला राणे कुटुंबीय भाजप जबाबदार आहे असा आरोप अरविंद सावंतांनी केलेला आहे।